नमस्कार मंडळी. तर आज केली होती झटपट बनणारी कुकरमध्ये 10 मिनिटात तयार झालेली आपल्या हिरव्या वाटाण्याची उसळ. एकदम छान अशी रेसिपी आणि अशा प्रकारे केल्यामुळे एकदम 10 मिनिट झटपट बनते आणि गॅसची बचत होती. आताच्या सध्याच्या काळामध्ये आपण गॅसची कशी बचत करू शकतो तशा प्रकारे आपण भाज्या बनवल्या. तर एकदम कुकरमध्ये आपण तयार केलेली भाजी. तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, तुम्हाला नक्की आवडणार. चला तर मग सुरुवात करूया. तर सर्वांचं स्वागत करते सुषमा मालवणी किचनला. तर इथे बघू शकता मी वाटाणे भिजवून घेतले, त्यानंतर बटाटे पण 2 कापून घेतले आणि पाण्यामध्ये ठेवले कारण ते काळ्या पडू नये म्हणून. आणि ते इथे मोठ्याच कापून घेतले कारण मी आपण कुकरमध्ये भाजी बनवतो ना, त्यामुळे थोड्याशा मोठ्याच कापून घेतले. त्यानंतर मसाले घेतले, तर मालवणी मसाला, हळद, थोडासा गरम मसाला आणि धने जिरे पावडर. त्यानंतर एक बारीक कापलेला कांदा, टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर. आणि इथे मी एक वाटण करून घेतले, ते भाजून घेतलं. तर कांदा, खोबरं आणि आलं लसूण सर्व हे मी चांगलं असं भाजून घेतलं. मी आलं लसूणची पेस्ट काही वेगळी घेतली नाही कारण ह्यामध्ये मी वाटणामध्ये घातलं आहे आलं लसूण, म्हणून मी वेगळी घेतली नाही. तुम्हाला पाहिजे असेल ते तुम्ही वेगळी घेऊन फोडणीला घालू शकता. तर हे आपण पहिलं वाटण करून घेऊया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व हे घालून बारीकसं असं वाटण करून घेते. तर पहिलं आपण पाणी घालायचं नाही, पण पाण्याशिवाय पहिलं लावून घेऊया. त्यामुळे कसं खोबरं चांगलं असं वाटलं जातं. नाहीतर हे कसं सुकं खोबरं आहे ना, पटकन असं पाणी घातल्यामुळे वाटत नाही. तर इथे बघू शकता वाटण करून घेतल्यानंतर मी गॅसवर कुकर ठेवला. त्यामध्ये 1 चम्मच तेल घातलं. तेल चांगलं गरम झालं की राई, जिरा, एक बारीक कापलेला कांदा चांगलं असं भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये एक बारीक कापलेला टोमॅटो घालायचा. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. टोमॅटो मऊसर होईपर्यंत आपलं भाजून घ्यायचा. नंतर आपण त्यामध्ये मसाले घालायचे. तुम्हाला सांगितले होते ते सर्व मसाले मी घालून घेते. तर तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर तुम्ही रेग्युलर वापरता तो मसाला किंवा लाल तिखट मसाला घालू शकता. चांगला असा 2 मिनटं भाजून घ्यायचा मसाला. गॅस इथे मी मीडियम ठेवला आहे आणि चांगलासा मसाला भाजला की ते आपण वाटण केलं ते पण घालून घेते. तर इथे मला थोडंसं वाटण जास्त वाटतं आहे म्हणून थोडंसं मी ठेवणार आहे आणि थोडंसंच घालते. चांगलं असं मिक्स करून 2 मिनटं असं मटण आपलं हे भाजून घेऊया तेलामध्ये, कारण भाजलेलंच आहे तरी पण आपण 2 मिनटं मसाल्यामध्ये आपण भाजून घ्यायचं. तर इथे बघू शकता छान असं भाजून घेतलं. आता त्यामध्ये मी बटाटे घालते आणि त्यामध्ये आता आपण वाटाणे पण घालून घ्यायचे. तर अशा प्रकारे सर्व घालून घेते. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालते. मीठ घातलं नव्हतं. सर्व हे मिक्स करून घ्यायचं 2 मिनटं. सर्व हे मसाल्यामध्ये आपण हे वाटाणे आणि बटाटा मिक्स करून घेऊया. तर इथे बघू शकता सर्व हे मिक्स करून घेतलं. आता त्यामध्ये मी पाणी घालते. तर तुम्ही किती जाड ठेवणार त्याप्रमाणे तुम्ही पाणी घाला. आता थोडीशी मी घट्ट ठेवणार आहे, त्यामुळे मी 1.5 ग्लास जास्त पाणी घातलं यामध्ये. आता हे सर्व मिक्स करून त्यामध्ये कुकरमध्ये ढाकण लावून आपण मोठ्याच गॅसवर 4 अशा शिट्ट्या करून घ्यायच्या. इथे बघू शकता छान असं मिक्स केलं आणि कुकरला ढाकण लावते आणि 4 शिट्ट्या गॅस करून घेते. 4 शिट्ट्यामध्ये आपलं चांगली अशी भाजी तयार होते. तर इथे बघू शकता मी 4 अशा शिट्ट्या करून घेतल्या आणि कुकर पण थंड झाला आहे. आता मी ढाकण काढून भाजी चेक करते आपली कशी शिजली आहे काय बघूया किती. तर इथे बघा छान असा कलर आला. मी कलर मसाला टाकला नव्हता. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कलर मसाला पण तो काश्मीरी लाल मिर्च मिळतो ना, तो पण टाकू शकता. त्यामुळे छान असा कलर येतो. तर इथे आपली भाजी छान अशी तयार झाली. आता बघूया बटाटे शिजली का नाही ती. तर इथे बघू शकता छान अशी बटाटे शिजून आली आहे. वाटाणा पण चांगला असा शिजला आहे. हे बघा छान असा वाटाणा पण शिजला आहे. 4 शिट्ट्यामध्ये चांगलं असं शिजून आलं. व्यवस्थित शिजलं आहे, जास्त काही असं शिजलं नाही आहे. त्यानंतर सर्व मिक्स करून त्यामध्ये कोथिंबीर घालते थोडीशी आणि सर्व मिक्स करून घेते. अशा प्रकारे आपली भाजी रेडी होते. तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास एक व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि तुम्ही अशा प्रकारे करून पण पहा. झटपट अशी रेसिपी तयार होते आणि काही वेळ न लागता कुकरमध्ये अशा प्रकारे आपली भाजी तयार झाली.